ईव्हीएम मशीनमधून केलेलं मतदान हे पारदर्शकच, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलं स्पष्टीकरण। तेजज्ञान फाउंडेशनचा पुस्तकांनी परिपूर्ण तेजरथ सोलापुरात दाखल। समृद्ध विचार अंगीकारण्यासाठी ठिकठिकाणी पुस्तकांची पर्वणी उपलब्ध। मार्कडवाडीत शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर ग्रामस्थ झाले आक्रमक। राम सातपुते यांच्या समर्थनार्थ ईव्हीएमच्या बाजूने दिल्या घोषणा। जमियत ए अहले हदीसचा स्तुत्य उपक्रम रक्तदान शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन। सोलापुरातील कोटणीस नगर येथे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना स्मृती दिनानिमित्त करण्यात आलं अभिवादन। नगरातील रहिवाशांनी उपस्थित राहून यावेळी केलं प्रतिमा पूजन। बांगलादेशमधील हिंदू बांधव, लहान मुलं तसंच भगिनींवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा। सर्वधर्म एकता मंचचा एल्गार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी। श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा यात्रा उत्साहात सुरू। रविवारी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। राज्यभरात थंडीचा जोर वाढला। विविध ठिकाणी तापमानात झाली लक्षणीय घट। ध्यानानं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनतं, अभिनेता सोनू सूद यांचं प्रतिपादन। शेखर बंगाळे यांच्यावरील तडीपारीची कारवाई त्वरित थांबवावी। कारवाईबाबत उचित विचार व्हावा, धनगर समाज बांधवांनी केली मागणी।